आपल्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन करायचं आहे. यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहू सर्वात प्रथम जे आपल्याला लागणारे साहित्य आहे ते आपण सर्व काढलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला R1 R2 R3 नंतर परत सिरीजमध्ये R1 R2 R3 आणि यामध्ये आपण काय केलं की पॅरललमध्ये R1 घेतला, रेजिस्टन्स घेतला, R2 घेतला, R3 घेतला आणि एक एम्पियर मीटर घेतलं. नंतर आपण स्विच घेतला, हे पॅरलल सर्किटमध्ये घेतलं आणि सिरीजमध्ये तेच केलं की R1 R2 R3 घेतला, त्यामध्ये एम्पियर मीटर घेतलं, एक व्होल्ट मीटर घेतलं आणि एक स्विच घेतला. हे पूर्ण काय केलं की एकाच सर्किटमध्ये जोडणी केली आहे. म्हणजे एकाच सर्किटमध्ये सिरीज पण लागणार आहे आणि पॅरलल पण लागणार आहे. त्याप्रमाणे आपण सर्वप्रथम काय करू, यामध्ये R1 घेऊ, नंतर R2 R3, नंतर एम्पियर मीटर, स्विच 1, नंतर व्होल्ट मीटर, एम्पियर मीटर, स्विच 2, नंतर R1 R2 R3. बरोबर, त्याला सर्व रजिस्टर लावून दिले. बघा, पॅरलल मध्ये आपण सर्किट डायग्राम प्रमाणे याची जोडणी करू. बरोबर, R1 ला आपण सप्लाय इथं दिला, R2 ला तोच सप्लाय इथं दिला, R3 ला आपण सप्लाय एकाच वायर मध्ये कनेक्ट केला. एक वायर आणि दुसरी वायर, या दुसऱ्या साईडला दुसरं टोक त्याचं तिन्ही आपण काय केलं, सेम कनेक्ट केले. नंतर काय केलं, आपण इथं एम्पियर मीटर जोडलं. म्हणजे जो येणारा सप्लाय आहे तो आपण एक जो कंडक्टर आहे तो आपण याला जोडायचा आहे आणि दुसरा एक स्विचला जोडायचा आहे. आणि परत एक सेम कंडिशन इथं आणली, प्लस कशामध्ये तर सिरीजमध्ये. तेच केलं आपण R1 R2 R3, पण यामध्ये जोडणी पॅरललच्या वेगळी आहे, म्हणजे सिरीजमध्ये जोडणी आहे. म्हणजे जर इथून आपला जर सप्लाय चालू होत असेल, एम्पियर मीटर लावलं, स्विच लावला, इथून सप्लाय गेला या वायरला, दुसरा परत हे वायर इथं जोडली. तुम्हाला दिसते सर्किट डायग्राम प्रमाणे सेम जोडणी करायची आहे. पण यामध्ये सर्किटमध्ये आपण व्होल्ट मीटर कशामध्ये जोडलं तर पॅरलल मध्ये. कधीही व्होल्ट मीटर हे पॅरलल मध्ये जोडतात, सिरीज मध्ये एम्पियर मीटर जोडतात. बरोबर, त्याप्रमाणे सर्व तुम्हाला याची आखणी केलेली आहे, डायग्राम काढलेली आहे. सेम प्रमाणे तुम्हाला सर्वांना जोडणी करायची आहे. नंतरचा विषय जोड त्याला बाहेर इथं सिरीजचं याला त्याच्यात बरोबर सर्किट डायग्राम प्रमाणे त्याची जोडणी करायची. आणि हे वायर तर हे असेल इथं तर ते कट करते, तिथूनच कट कर, इथं जोड त्याला याला म्हणजे शेवट टेप घ्यायचा, जाऊ द्या गावरा करतो आता लावून दिवस टेप घ्या, दोन्ही वायर कर मग तिथं टेप जोडायची. नाही काही होत नाही. टेप लावतो, इथून वायर घ्यायचे, सप्लायला त्याच्यात टाकतो इथून परत एक वायर लूज नको करू, आणखीन एक वायर सर्व काय केलं, सिरीज पॅरलल प्रमाणे जोडणी केली. आता काय केलं आपण एकदा पूर्ण चालू करून बघू. चालू आता यामध्ये व्होल्ट मीटर जोडलं, एम्पियर मीटर जोडलं. आता आपण करू सिरीजचे. सिरीजचे तिन्ही बल्ब आपले लागलेले आणि एकाच आपल्या कनेक्शन मध्ये आपण पॅरलल पिन लागते काय हे पण आपल्याला, म्हणजे यामध्ये काय आलं, पॅरलल पण झालं आणि सिरीज पण झालं. कनेक्शन डायग्राम एकच आहे, सर्किट एकच आहे, पण त्यामध्ये काय केलं आपण कॉम्बिनेशन केलं, सिरीज पण जोडलं आणि पॅरलल. यामध्ये बघू आपण व्होल्ट किती घेत आहे. इथं आपल्याला 40 व्होल्ट बरोबर आहे. सिरीजचं एम्पियर घेऊ आपण, 1 एम्पियर घेता 0. आणि आता याचं
किती आहे 1.4 म्हणजे आपल्याला 1.4 एवढा एम्पियर घेत आहे. 0.1 घेत आहे. 0.1 ठीक आहे, समजलं तुम्हाला. सेम अशी डायग्राम अशी पॅरलल आणि सिरीज मध्ये कधी बल्ब कसा करते एकदम कमी करते आणि पॅरलल मध्ये एकदम जास्त लागते. ठीक आहे. आणि एक वायर घ्या एक वायर जास्त घ्या. एक इकून घ्या इकून घ्या हे वायर जोडायचं. चालते बस.